उन्हाळा जवळ आलेला आहे, टरबूज आपण खातो, पण त्याच्या बिया खातो का हो? पण मी 100% सांगतो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बिया खायला सुरुवात करणार. त्याचं कारण आहे आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये त्याचं केलेलं सुंदर वर्णन आणि आमच्या प्रॅक्टिसमध्ये आलेले आम्हाला त्याचे खऱ्या अर्थाने अनुभव. तर काय आहे, तर टरबूजाच्या बियांना आयुर्वेदामध्ये कलिंग बीज असं म्हणलेलं आहे. त्याचा एक सुंदर श्लोक तुम्हाला सुरुवातीला सांगतो आणि मग त्याचे उपाय सांगतो. त्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण तुमच्या सर्व घरातील लोकांना अतिशय उपयोगी पडणार आहे. कलिंग बीजम मधुरम स्निग्धम बल्यवृक्षहितम. हळूहळू सांगतो. कलिंग बीजम म्हणजे कलिंगाचे बीज, मधुरम फार सुंदर लागतात, स्निग्धम म्हणजे तेलकट आहेत, बल्यम वृक्षम आणि हितम, बल्य म्हणजे पौष्टिक आहेत. माझ्या प्रॅक्टिसमध्ये कलिंगाच्या बिया म्हणजे काय, तर या टरबूजाच्या बिया उंची वाढण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी विशेष करून लहान मुलांना 14 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत त्यांना खूप सुंदररित्या काम करतात. वृक्षम म्हणजे पुरुषार्थ वाढवण्यासाठी, ज्यांचं लग्न लवकर झालेलं आहे, उशिरा झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये काही सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, तर अशा पुरुषांना वृक्षम हे खूप उपयोगी पडणारं बिया आहेत. तर आधुनिक शास्त्र काय सांगतं अलीकडे, त्याचं न्यूट्रिशनल फॅक्ट्स जे अमेरिकन गव्हर्नमेंटनं असेल किंवा इंडियाच्या गव्हर्नमेंटनं असेल, तर त्यांनी सांगितलेलं काय बघा, की या बियांमध्ये ऊर्जा म्हणजे किती कॅलरीज आहेत, 550 ते 100 ग्रॅम जर बिया घेतल्या तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 100 कॅलरी, म्हणजे काय, तर जवळपास आपल्या निम्म जेवण म्हणजे अर्ध जेवण केल्याप्रमाणे 100 ग्रॅम बियांमध्येच आपल्याला ऊर्जा मिळते. एवढी ऊर्जा असल्यामुळे ते बल्य हे जे 3000 वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं ते खरं आहे की नाही बघा बरं. तर दुसरं सांगितलेलं आहे की आधुनिक शास्त्रामध्ये प्रोटीन लेवल खूप चांगली आहे आणि फॅट लेवल चांगलेली आहे. प्रोटीन आहे त्याच्यामध्ये जवळपास 28 ते 30 ग्रॅम आणि फॅटची लेवल आहे जवळजवळ 45 ते 50 ग्रॅम. आणि परंतु ह्याच्यामध्ये जे फॅट आहे ते फार हेल्दी फॅट आहे बरं का. तर असं हे हेल्दी फॅटवालं बीज आणि याच्यामध्ये प्रोटीन चांगलं आहे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅग्नेशियम, जवळजवळ 500 mg आहे. तर मॅग्नेशियमचा सोर्स असणारं हे बिया, याचा अर्थ काय, मॅग्नेशियम जर चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरात जात असेल तर उंची वाढण्यासाठी, मेंदू शांत होण्यासाठी, झोप चांगल्या लागण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर यासाठी बिया घ्यायच्या कशा, खायच्या कशा. अनेक लोकांना प्रश्न पडतो मोठा की बिया टाकून देतो पण घ्यायच्या कशा. तर याला मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक लोकांना हा साधे उपाय सांगतो की ह्या बिया ज्या आहेत काढलेल्या स्वच्छ धुवा, स्वच्छ धुवून संध्याकाळी तुम्ही ह्या पाण्यामध्ये भिजत घाला. भिजत घातल्यानंतर क्रश करा. दुसऱ्या दिवशी काय करा, मिक्सरमधनं काढा आणि त्याचं दूध निघल्यासारखं असं पांढरं पाणी निघतं. तर हे पाणी दुधामध्ये टाकून त्याच्यामध्ये तुम्ही जे पौष्टिक आहे आपल्याला, जसं ड्रायफ्रुट्स आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत की किंवा चव येण्यासाठी कोण गूळ घालेल, खडीसाखर घालेल, मध घालेल, तसं त्या पद्धतीनं दुधामध्ये घाला, चव आणा. आणि त्या पद्धतीनं जर 1 कप जर दूध लहान मुलांना द्यायला या ड्रायफ्रूटचं म्हणजेच काय ह्या बियांचं जर चालू केलं तर त्यांच्यामध्ये वजन, उंची खूप चांगल्यारीत्या वाढते. हे माझ्या निदर्शनात अलीकडे जवळजवळ 9 वर्ष झालं आलेलं आहे की लहान मुलांना जर आपण नियमित या बिया 3 महिन्यापर्यंत जर देत गेलो तर त्यांच्या वजनामध्ये चांगला फरक पडतो. दुसरं आहे हार्टसाठी प्रचंड चांगले आहेत. स्निग्ध जरी सांगितलेलं असेल तरी सुद्धा ह्याच्यामध्ये हेल्दी फॅट जे आहे त्याच्यामुळे हृदयाला बल खूप चांगलं येतं. आणि विशेष करून आधुनिक शास्त्रामध्ये अलीकडच्या न्यूट्रिशनल फॅक्ट्समध्ये आलंय की याच्यामध्ये पोटॅशियम 600 mg आहे. याचा अर्थ काय, तर फळांमध्ये जेवढं पोटॅशियम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पोटॅशियम हे या बियांमध्ये दडलेलं आहे. तर याच्यामुळं काय होतं, हे पोटॅशियम गेल्यामुळे हृदयाला ताकद खूप चांगल्यारीत्या येते. तर अशा बिया आयुर्वेदाच्या श्लोकानुसार असेल किंवा आयुर्वेदाच्या माहितीचा आधार घेऊन असेल तर ह्या बियांमध्ये एवढी ताकद आहे की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि लहान मुलींपासून गर्भिणीपर्यंत सर्वांनाच ह्या बिया अतिशय उपयोगी आहेत. घ्यायचं कसं मी सांगितलं. आता दुसरा एक मॅनर आहे की बाजारामध्ये अलीकडे मोठ्या कलिंगडाच्या ज्या बिया आहेत तर त्या ॲज अ ड्रायफ्रूट म्हणून, म्हणजे काय, तर त्याची वरची साल काढून आतला जो मगज आहे हा ड्राय करून आपल्याला विकत मिळतात. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच देशांमध्ये हे ड्रायफ्रुट्स त्याला मीठ लावून आपल्याकडे एक स्नॅक्स म्हणून खातात.
काही लोक आईस्क्रीममध्ये घालतात, काही लोक याचं सरबत करतात, काही लोक याची चिक्की करतात. अशा बर्फीपासून ते आईस्क्रीमपर्यंत अनेक देशांमध्ये हे जे गुणधर्म इतके चांगले असल्यामुळे वापरण्यात यायला लागलेले आहेत ॲज अ न्यूट्रिशनल सोर्स म्हणून. पण आयुर्वेदामध्ये काय सांगितलं हो 3000 वर्षापूर्वीच, तर हे बल्य आणि वृक्ष सांगितलंय. तर ही जी किमया आहे की जे आयुर्वेदानं अनेक देशांपुढे हे ज्ञान ठेवलेलं आहे. परंतु दुर्दैव असं की आपल्याच लोकांना जेव्हा अमेरिकेतनं एखादं लिटरेचर यावं ना आपल्या पुढे यावं आणि मग आपण म्हणावं हो 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 बरोबर आहे, ह्या बिया इतक्या सुंदर आणि इतक्या पौष्टिक आहेत का, चला आम्ही पण खायला सांगतो. तर यासाठीच आम्ही वेगवेगळे व्हिडिओच्या मार्फतनं तुम्हाला आयुर्वेद पुढे ठेवत आहोत, जेणेकरून तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जर आयुर्वेद अशा पद्धतीनं वापरला गेला तर तुम्ही आजारी असाल तर आजार दूर होईल आणि आजारी नसाल तर आजार तुमच्या जवळच येणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.